पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना विविध शासकीय योजना, बँकांच्या योजना, वित्तीय संस्था देत असलेल्या योजना आणि शासकीय अनुदानाच्या योजना याबाबत माहिती देण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनच्या वतीनं पुण्यात पहिल्यांदाच लोन आणि सबसिडी एक्स्पो 2025चं आयोजन करण्यात आलं आहे। शुक्रवार 25 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत सिद्धी बँकवेट DP रोड पुणे येथे आयोजन करण्यात आलं आहे। सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, सचिव सई बहिरट पाटील, उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष अरुण निमन, उपाध्यक्ष विजय गवारे, प्रमोद साठे, खजिनदार राजेश कुराडे, कार्यकारिणी सदस्य आश्रम काळे आदी मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमामध्ये आघाडीच्या पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक, MSC बँक, फेडरल बँक, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॉस्मॉस बँक, विद्या सहकारी बँक अशा आघाडीच्या बँका सहभागी होणार आहेत। या उपक्रमामध्ये संस्थेचे सदस्य, विविध शासकीय, खाजगी व सहकारी बँकांचे अधिकारी सहभागी होणार असून यामध्ये उद्योजकांसाठी विविध शासकीय योजना, त्यासाठी राष्ट्रीय व सहकारी बँकांची होऊ शकणारी मदत याबद्दल माहिती चर्चासत्राद्वारे दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे या उपक्रमात उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे विविध शासकीय विभाग, शासकीय, खाजगी व सहकारी बँका यांचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत। याद्वारे उद्योजकांना अथवा उद्योग करू इच्छिणाऱ्यांना विविध शासकीय व इतर योजनांची माहिती उपलब्ध होणार आहे। परवा म्हणजे शुक्रवारी 25 तारखेला सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत MEA लोन अँड सबसिडी एक्स्पो असं सिद्धी बँक्वेट हॉलला आपण हे प्रदर्शन आणि परिसंवाद आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये विविध बँकांचे टॉप लेवलचे अधिकारी हे परिसंवादामध्ये सामील होणार आहेत। त्याचबरोबर सबसिडी देणाऱ्या ज्या संस्था आहेत DIC, मेडा यांचे पण टॉप लेवलचे अधिकारी येणार आहेत। तर ते परिसंवादाचे कार्यक्रम आहे तो MEAच्या मेंबरसाठी आणि इतर काही ज्या बिझनेसच्या संस्था आहेत, जसं मगाशी पण मी बोललो जितो, क्रीडाई, MBVA, तर या संस्थासुद्धा त्यांचे मेंबर्स, त्यांचे कमिटी मेंबर्स हे पण येणार आहेत। आणि बाकी जे स्टॉल्स असणार आहेत सर्व बँकांचे आणि सबसिडी देणाऱ्या संस्थांचे, ते पूर्ण फुल डे 10 ते 7 आणि ओपन फॉर ऑल असणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही प्रवेश शुल्क वगैरे नाही आहे। हा करण्यामागचा उद्देश असा आहे की लोकांचा म्हणजे MEAच्या मेंबर्सचा पण आणि एक सामान्य माणसाला पण एक प्लॅटफॉर्म मिळावा बँकांशी अप्रोच करायला, कारण नॉर्मली बँकांना अप्रोच चुकीच्या ठिकाणावरून केला जातो, म्हणजे चुकीच्या पद्धतीने की योग्य माणसापर्यंत पोहोचतच नाही। आता जर बँकांनी तिथे स्टॉल्स लावलेत तर तिथे त्यांचे योग्य अधिकारीच असणार आहेत की जे डायरेक्ट लोनशीच निगडीत बोलणार आहेत, कुठला ॲडमिन नाही किंवा इतर कुठल्या गोष्टी नाहीत। आणि त्याचबरोबर ह्या ज्या सबसिडी देणाऱ्या संस्था आहेत याच्या बाबतीत तर पूर्णच अज्ञान आहे सामान्य माणसामध्ये की कुणालाच काही माहीत नाही। तर त्या सबसिडी देणारी संस्था की पहिल्यांदाच असं कुठल्या तरी सबसिडी देणाऱ्या संस्थांचे स्टॉल एखाद्या अशा प्रोग्राममध्ये असणार। आमचा हेतू की लोकांना मदत करावी, आमचा सामाजिकच हेतू, याच्यात कुठलाही काही कमर्शियल आमचा ॲस्पेक्ट नसतो। आमची संस्थाच सेक्शन 8 खाली नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून रजिस्टर्ड आहे। म्हणजे लोकांनी बँकेकडे न जाता बँका आपल्यापर्यंत येत आहेत, लोकांना भेटतील, बँकांनी त्यांच्या अडचणी सांगतील, लोक त्यांच्या अडचणी सांगतील, असं समोरासमोर ह्या सगळ्या गोष्टी ओपन टू ऑल होतील। म्हणजे त्यामुळे लोकांना त्याचा खूप फायदा होईल असा आमचा समज आहे आणि तो प्रूव्ह झालेला आहे। मागच्या वेळेला खूप लोकांना लोनच्या संदर्भातल्या अडचणी वगैरे सर्व काही निस्तारता आलं आणि काही लोकांना लोन सुद्धा त्यामधून उपलब्ध झाले।